शेळी पालन करताय, पिल्लू संगोपन करताय, तुमच्याही फार्मवरती पिल्लू आहे, अशी एक गोष्ट सांगतो जी की सगळ्यांच्या परिचयाची आहे, पण कोणी ठेवत नाही किंवा याचा यूज करत नाही. चला तर मित्रांनो आज सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळी पालन फार्मवरती या सर्व गोरगरीब जनतेचं, श्रीमंत जनतेचं आणि शेळी पालकांचं स्वागत करीत आहे. बघा, हे बघा, तुमच्या फार्मवरती पिल्लं आहेत. एखाद्या वेळी शेळी रुंगून बसते, चारा खात नाही, किंवा मग पिल्लू रुंगून बसतात, टेम्परेचर नसतं, ताप नसती, चारा खात नाही, पण असं गुबगुबीत होऊन बसतं. या वेळेला काय करायचं? हे बघा, माझ्या हातात आहे हा खाण्याचा सोडा, खाता सोडा, कुकिंग सोडा याला म्हणतात. हा सोडा जर मित्रांनो तुमच्या फार्मवरती असेल, निम्म्या रात्री तुम्हाला याची गरज पडू शकते. जर शेळी फुगली, पोट फुगलं, पिल्लू गुमारलं, किंवा मग पिल्लू जुलाब करायला लागलं, त्यावेळेला हे खाता सोड्याचा खूप जास्त उपयोग होतो मित्रांनो. कारण हा खाता सोडा तुमच्या शेळ्यांच्या पिल्लांना खूप जास्त प्रमाणात पोटांचे आजार बरे करण्यामध्ये मदत करत असतो. किंवा मग एखाद्या वेळेस शेळीची लघवी लाल झाली, शेळीला फॉस्फरसची कमतरता पडली, किंवा मग बऱ्याच साऱ्या आजारामध्ये हा सोडा यूज केला जातो. कोणकोणत्या आजारामध्ये कसा यूज करायचा तो मी तुम्हाला आपल्या पर्सनल ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुपवर सांगतच असतो. त्याच्यामध्ये ॲड व्हायचं असेल, 500 रुपये फीज आहे. 8766639414 या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. परंतु हा सोडा जर तुमच्या, आता हे बघा, एखाद्या वेळेस पिल्लू रुंगून बसतं, टेम्परेचर लो असतं, पण नेमकं काय झालेलं असतं काही समजत नाही. अशा वेळेला पोट गुमारलेलं असतं, पिल्लू चारा पिरा खात नाही, बरेच आजार असतात. त्यावेळेला तुम्ही जर ह्या खाता सोड्याचा यूज केला तर खूप जास्त प्रमाणात रिझल्ट बेस्ट येतो. तर खाता सोडा तुमच्या फार्मवरती कमीत कमी 2-3 पुढे आणूनच ठेवा, कारण कधीही गरज पडू शकते. आणि एकदा यूज करावा लागला तर 2-4 दिवस द्यावा लागतो, लवकर संपून जातो. त्याच्यामुळे 2-3 पुढे आणूनच ठेवा. धन्यवाद. लव यू ऑल. बाय बाय. रंदे भैया शेळी पालन फार्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बाय बाय. पिल्लांची क्वालिटी, कांती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.